हे काय टोक हे कट करायचं, हे पुढचं आणि पाठचं मम्मी. पुढचंच फक्त हे कट करायचं टोक. आता काय करायचं, हे सोलायची ना ही साल. हे कसलेत मम्मी? ही कैरी तोतापुरी. ते दुसरं पण नाही लागत ना, असे हे मोठेच लागतात ना आंबे. हे कैरी. ते छोटेवालेला काय ते कडवट कडवट असते, हे अशीच लागते ते. हां, ते तुरट असतात. हे कसं आंबट आंबट असतात. आंबे असतात ना ते आंबट असतात, हे आंबट नसते. हे किती 50ला फक्त 4च. हे मम्मी काय ते पणासाठी पण चांगलं असतं ना ही कैरी. लोणच्यासाठी ते एकदम हे मोठं लागतं ते. लोणचे ते वेगळं. हां, हे वेगळे असतात. आता हे हां, ते पाण्यामध्ये पण ठेवायचं असते ना आई. हे कैरी हे कसं ते हे धुतलं आणि ते फडक्याने पुसलं. हे म्हणजे कसं हे बुरशी वगैरे नको हे लागायला, ओलावा नको हे म्हणून ते हे फडक्यानी वगैरे ते पुसलं ना हे कैरी आई. आता काय हे मम्मी हे किसणीने हे किसणार. आणि ते बाटा मम्मी ते वरणामध्ये किंवा ते पन्ह बिन हे करू शकतो ना, बाट्याचं हे पन्ह हे करता येतं किंवा हे वरणामध्ये वगैरे टाकता येतं. ते पन्ह मम्मी ते करून दाखवायला पाहिजे ना, बाट्याचं उरलेलं कसं हे बनवतात. हे लगेच करायला लागतं, हे नाही तर ते काळं पडतं. हे फ्रीजमध्ये हे थोड्या मिनटंच हे ठेवू शकतो. आता तू हे लगेच बनवणार ना आई? त्याला कसं डाग बिग नाही ना, एकदम फ्रेश माल आहे. नाही तर ते कसं काळे काळे डाग असतात, ते कसं ते पन्हासाठी ते चांगलं असते. हे वालं एकदम असं कोरं कोरं आहे, फ्रेश माल. करते मम्मी कढईमध्ये थोडंसं पाणी. बापरे. आता काय साखर टाकते मम्मी. हे वाडगा किती आहे ग मम्मी? एक वाडगा हा अर्धा किलो. अर्धा किलोच आहे हे. काय आता हे दुसरं पण टाकते. हा कितीचा आहे ग मम्मी हे साखरेचा डब्बा? अर्धा किलो म्हणजे हे किती हे झाले आई साखर टाकली तू? 1 किलो. 1 किलो हे साखर. आता काय हे मिक्स करते मम्मी. वेलची वगैरे नाही टाकणार आहे आता लास्टला. हे मम्मी हे कोणी शिकवलं तुला? लास्ट टाइम तर तुम्ही असं नाही केलेलं आई, असंच केलेलं. मोर आंब्याला असं करतात. अच्छा. आणि तू काहीतरी सांगत, थोडंसं अजून पाणी. हे बाटाचं मम्मी काय करणार? हे पन्ह करणार हे कुकरमध्ये टाकून वगैरे. तू काय सांगत होती हे मम्मी की हे बॉईल करायचं काय हे कैरीचं? आंबट कैरी असेल ना, हां, उकळत्या पाण्यात टाकायचं, घाटाचं आणि उपसाचं लगेच. म्हणजे पाण्यातून काढून मग निचरा करायचा आणि मग ह्याच्यात टाकायचं. पण ते किती मिनटं ते बॉईल करायचं? 1च मिनटं. उकळलं पाणी हे घालवायचं ते. त्याच्यापेक्षा हेच डायरेक्ट हे चांगलं. हे किती विरघळलं ग मम्मी? असं थोडंसं विरघळलं. आता काय हे टाकते. बोल मम्मी. हे काय 4 मुठी म्हणजे किती? 1 किलो म्हणजे ते 2 मुठी असते तर 1च पेलं ना ते. हे साखर हे टाकायला लागली असती. आता काय हे किती मिनटं मम्मी हे ठेवायचं मम्मी? दिसतो शिजला का असं पाण्यासारखं दिसतो असं, म्हणजे की समजायचं की झालंय करून. हे आता घाटतच राहायचं, घट्ट करायला म्हणजे पाणी हे नाही वळत.
पाणी असं अच्छा. टिकतो चांगलं. जाड त्याच्यात जाड कोणतं केलं असं हे शिजवलं हम्म. घट्ट केलं तर टिकतो तो. नंतर त्याला आपोआप थोडं पाणी वळते असं पातळ बनते ठेवून ठेवून असं. हे गुळाचं पण करतात ना मम्मी? हां, साखरेचं आपण नाही करा, करत गुळाचं हे. करा, कुठलंही चालतं. ते गुजराती लोक काय हे खट्टी मिठी हे काप करून करतात. असं हे करतात बॉईल करायचं आणि मग ह्याच्यात टाकायचं. ते खट्टी मिठी पण असते ना आई, हे मोरंबा आंबट गोड. मम्मी असंच ठेवलं ना तर ते अजून नंतर ठेवून दिलं का ते पाणी जास्त वळते त्याला असं पंख म्हणजे पातळ होतं. हे म्हणून ते घट्ट करायचं. हे मराठी लोकांचं मम्मी हा चपाती एक सोबत. प्रकारचा तो जॅमच झाला ना. हे चपाती सोबत आपण ते खातो ना हे वालं. हे कधी काय ते सुचलं नाही तर एक चपाती करायची आणि हे द्यायचं मोरंबा. हाय फ्लेममध्येच हे ठेवायचं आहे ना मम्मी गॅस, आणि हलवत राहायचं. लास्ट टाइम तर तुम्ही ते हा 2च काय ते कैरीचं केलेलं आहे, ते मस्त केलेलं ना. लगेच काय हे संपतं पण एकदा केलं की. आता काय लवंग टाकते 4-5. गॅस आता स्लो केलाय ना आई. हे काय आता वेलची हे पावडर. 10 हे मिनिटांनी गॅस काहीतरी लहान करायचा. 2 चम्मच. परत आता गॅस हे वाढवलं. 10 मिनिटं लागले आतापर्यंत. मध्ये स्लो करायचं, मध्ये फास्ट. आले मम्मी हे 12 मिनिटं. आता काय गॅस हे बंद केला आणि आता काय करते मम्मी हे गार झालं का भरून ठेवायचं. ऑटोमॅटिकली मम्मी ते घट्ट हा बनतं. घट्ट बनेल ना हे. असं हे पाणीदार एकदम असं घट्ट घट्ट बनेल. पण तुला कसं कळलं की हे झालंय करून? हे बघ असं कढीला असं बसते. मग झालं. हे मम्मी तुम्ही हे असं ते ट्रान्सफर का केलं ते ॲल्युमिनियमचं? ॲल्युमिनियम ते कळकटील ना म्हणजे त्यात त्याचा अर्क जाईल. ॲल्युमिनियम मध्ये ते जास्त वेळ नाही ठेवत ना हे आंबट पदार्थ, अंमली पदार्थ. हे म्हणून तू आता गरम असतानाच ते ट्रान्सफर करते स्टीलच्या हे भांड्यामध्ये. मी ते सकाळी ते बनवलेलं ना, तर हे आता हे संध्याकाळी काही ते थंड झालंय ना, बाहेरच ठेवलेलं. आता काय हे काचेच्या हे भरणीमध्ये हे ठेवणार आहे का? याला कसं मम्मी एक वाटी जर असेल हे कैरीचं तर सेम वाटी ते साखर लागते ना आई? दुप्पट. हे आपण काही जास्त नाही बनवत ना. हे कधीच्या काही हे बनवलं तर नेमकंच करतो. आई हे फ्रीजर मध्ये हे ठेवलं तरी चालेल ना? बाहेर राहते. कमी केलं तर ते ठेवू शकतो ना हे फ्रीजर मध्ये? आणि ठेवू शकतो फ्रीज मध्ये. मग फ्रीज मध्ये ठेवलं एकदा का फ्रीज मध्येच ठेवावं लागते. सारखं सारखं ना. एकदा जर हे फ्रीज मध्ये हे ठेवलं तर हे काय बाहेर राहते. हे काय एवढंच भरलं. छोट्यामध्ये हे भरलं ना हे बरणी ताई छोट्या. एवढंच मम्मी झालं मोरंबा. हे असं करणं अर्धा किलोच झालं ना प्रॉपर आई? ते पातळ होते थोडे दिवस झाले की ते पातळ होते. मग काय करायचं? तसंच वापरायचं, नाही तर परत काढून आटवायचं. हां मग राहते 6-6 महिने.
वर्ष